शेतकरी मित्रांनो नमस्कार, महायोजनातूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजना योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाकाठी 6000 रुपये दिले जातात। आता या योजनेचा जो काय आहे काल म्हणजेच 20 तारखेला येणं अपेक्षित होतं आणि हा हप्ता येणार म्हणून भरपूर समाज माध्यमातून गाजावाजा झाला होता। बघितलं तर हा हप्ता काल क्रेडिट झालेला नाही। आता हे न क्रेडिट होण्याचे कारण काय असतील आणि हे 30,000 रुपये हप्ता मिळणार, याचं मानधन वाढून मिळणार का, आणि याच्यामध्ये आता काही नव्याने शेतकरी ऍड केलेत, त्या शेतकऱ्याला पूर्ण हप्ते मिळणार आहेत का, त्या संदर्भातली माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो बघा, उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी एका भाषणादरम्यान सांगताना सांगितलं की शेतकऱ्याला दिली जाणारी ही 6000 रुपये मदत ही अत्यंत तुटपुंजी मदत आहे। याचा जर विचार केला तर वर्षांतरी याला 4 इन्स्टॉलमेंट मध्ये आपण पैसे दिले जातात। प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही 2000 रुपयाची असते। यामध्ये 16 ते 16.5 रुपये दर दिवस प्रमाणे शेतकऱ्यांना हे पैसे दिले जातात। मग या 16 ते 16.5 रुपये मध्ये नेमकं काय होतं असं बोलताना एका भाषणादरम्यान बोलताना की शेतकरी हा अन्नदाता आहे, शेतकरी जगला तर एक समृद्ध देश समृद्ध होईल अशा पद्धतीत त्यांचं एक वक्तव्य केलं आणि शेतकऱ्याला 2000 रुपयाऐवजी 30,000 रुपयापर्यंत ही रक्कम वाढवून द्यावी असा सरकारला त्यांनी एक सूचना दिली आहे। आता शासन या सूचनेचं कितपत पालन करतं हे येणाऱ्या काळात कळणारच आहे, परंतु जो काही कालचा हप्ता येणार होता त्या हप्त्या संदर्भात जो सांगायचं जर झालं तर आता याच्यामध्ये जे काही पीएम किसानचं पोर्टल आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी काय केलं होतं, सरेंडर केलं होतं। म्हणजे जी योजना आहे ती कोणाचं चुकून सरेंडर झाली होती, कोण सरेंडर केली होती। तर आता काही दिवसापूर्वीच आपण बघितलं होतं की या पोर्टलवर एक रिवोक करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणावर आलेला होता आणि त्या शेतकऱ्यांनी जे आहे ते ज्या शेतकऱ्याची पीएम किसान योजना ही सरेंडर झाली होती त्या शेतकऱ्यांनी ते रिवोक करण्यासाठी त्या ठिकाणावर अप्लाय केलेला आहे। मग आता हे रिवोक केल्यानंतर जे आहे ते भरपूर शेतकऱ्याला असं वाटलं होतं की आमचा 19वा जो इन्स्टॉलमेंट होती, 19वा हप्ता होता तर हा येईल, परंतु त्या ठिकाणावर आलेला नव्हता। पण आता ह्या जे काही रिवोक केलेले शेतकरी आहेत त्यांना जे आहे ते या 20व्या इन्स्टॉलमेंट 20वा जो हप्ता येणार आहे याच्यामध्ये समाविष्ट करण्याचं काम जे आहे ते चालू आहे। त्यासोबतच जे नवीन शेतकऱ्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांना सुद्धा जे आहे ते हा 20वा हप्ता या ठिकाणावर येणार आहे। मग आता हे रिवोक केलेले शेतकरी जे आहेत, ज्या शेतकऱ्यांनी ज्या दिवशीपासून त्यांना पीएम किसानचे हप्ते आले नाहीत, ज्या शेतकऱ्यांनी ज्या दिवशी रिवोक केलं म्हणजे तेव्हापासून पूर्ण जेवढे हप्ते त्यांचे थांबले आहेत ते संपूर्ण हप्ते जे आहेत ते या 20व्या इन्स्टॉलमेंट सोबत येणार आहेत। राज्यातील जवळपास 93 लाख शेतकरी यासाठी पात्र आहेत, परंतु बघायचं झालं तर 90 ते 91 लाख शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळतो। आता काही शेतकऱ्याचा केवायसीचा प्रॉब्लेम आहे, काही लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, जवळपास 2 ते 3 लाख शेतकरी जे आहेत ते या योजनेपासून वंचित राहतात। आता यासाठी जे काही स्थानिक लेवलला काही प्रशासकीय अधिकारी सुद्धा नेमून दिले आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून सुद्धा जे आहेत ते ही कामं आपल्याला होताना पाहायला मिळाले नाहीत। भरपूर शेतकरी जो वंचित आहे तो वंचितच त्या ठिकाणावर राहिलेला आहे, त्या योजनेचा लाभ त्याला शेतकऱ्याला मिळतच नाही। खूप सारे त्या संबंधित अधिकारी संबंधित कार्यालयासाठी खूप भेटून तिथं बेजाऱ्या करून जे आहे तर तो हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळत नाही। आता येणाऱ्या काळात शासन याला कशा पद्धतीनं या योजनेची जे काही जे आहे स्थानिक लेवलचे जे काही सुधारणा आहे ते करतं ते येणाऱ्या काळात कळेलच, परंतु आता जो आहे तर हे जे हप्ता थांबण्याचं म्हणजे न येण्याचं कारण जे आहे प्राथमिक कारण हे आहे की जे रिवोक केलेले शेतकरी आहेत त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्याचं काम चालू आहे आणि त्यांना सुद्धा तो हप्ता येणार आहे। आता जे 30,000 रुपयाची जी भानगड आहे तर उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी हिमाचल प्रदेशमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं होतं की हे रक्कम शासनानं शेतकऱ्याला 30,000 रुपयापर्यंत देण्यात यावी, कारण आता या 2000 रुपये रकमेमध्ये म्हणजे वार्षिक 6000 रुपये रकमेमध्ये याच्यामध्ये शेतकऱ्याचं काहीही होणार नाही। आता शासन जे आहे ते आपल्याला ही रक्कम देतं, 6000 रुपये देतं, याच्या बदल्यात जे आहे ते आपल्या मालाचे जे काही भाव आहेत ते भरपूर पाडून टाकलेले आहेत, कारण शासन म्हणतं आम्ही तुम्हाला मदत करतो, परंतु या ऐवजी जर शेतीमालाला भाव दिले तर शासनाच्या या मदतीची कोणताही शेतकरी जे आहे ते आशा या ठिकाणावर आपल्याला धरताना पाहायला मिळणार नाही, कारण ही अगदी तुटपुंजी मदत आहे। या मदतीनं काहीही होणार नाही। शेतकऱ्याच्या जर मालाला त्या ठिकाणी जर भाव देत राहिलं तर शासनाची कोणतीही मदतीची वाट हे शेतकरी पाहणार नाहीत आणि शेतकरी जे आहे ते समृद्ध त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। परंतु तसं न करता शासन एक वेगळीच धोरणं राबवतं आणि हे धोरणं पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात असताना आपल्याला पाहायला मिळतात। जसं की बघितलं की आपली आता चालूच आहे सोलार योजना, याच्यामध्ये भलता सारा गोंधळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। महाडीबीटीवरच्या योजना जर आहेत तर त्याला सुद्धा आता निधी उपलब्ध नाही।
त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी 2-2, 4-4 वर्ष झाले ते वेटिंगवरच आहेत. आता हे कधी नेमकं सुरळीत होणार याला काही सांगायलाच मार्ग नाही, परंतु आता हे PM किसानचा जो हप्ता आहे मग आता हा नेमका कधी वितरित होईल तर या संदर्भातली जे अपडेट आहे तर त्याच्यामध्ये हा 25 तारीख ते 30 तारीख दरम्यान हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जे आहे ते वितरित होऊ शकतो. म्हणजे याची आशा आहे की 25 तारखे ते 25 ते 26च्या दरम्यान 25, 26, 27च्या दरम्यान जे आहे तर हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणं अपेक्षित आहे. मग त्याचबरोबर आणखीन एक विचारलं जातं की मग नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा त्यासोबत येईल का? तर मित्रांनो, नमो शेतकरीचा हप्ता जो आहे तो आता पुढे या हप्ता वितरित झाल्यानंतर जे काही PM किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर पुढे काही दिवसांनी जो आहे तो एका महिन्यात 15 दिवसामध्ये तो हप्ता हा वितरित केला जातो शेतकऱ्याच्या खात्यावर. परंतु आता याच्यामध्ये जे काही राज्यातले जवळपास 93 लाख शेतकरी पात्र आहेत त्याच्यामधल्या बघायचं झालं तर 90 ते 91 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरच जे आहे तर हे पैसे दिले जातात. तर मग बाकीचे उरलेले शेतकरी जे आहेत 2, 2.5, 3 लाख शेतकरी जे आहेत तर याच्या जे काही KYCs आहेत त्यांची लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, कुणाचे मोबाईल नंबरचे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेमचे सगळं सोल्युशन करणं जे आहे ते सध्या चालू आहे आणि सर्वच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याच्यात समाविष्ट करण्याचा जे आहे ते केंद्र शासनाचा उद्देश आहे. तुर्तास तरी या माहितीस्तव इथेच थांबतो. माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.